काय नाव आहे? माझं नाव बालाजी गणेशराव शिपरकर, राहणार आंबेगाव, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड. आज माझ्या शेतामध्ये 2 एकर केळी आहे. तर त्या केळीला सुरुवातीपासून शेवटपर्यंत जवळपास ₹1,00,000 खर्च आलेला आहे. आज बाजारामध्ये त्याच केळीला मागणी ₹3, ₹4 प्रमाणे होत आहे. आज पूर्ण केळी जरी गेली तरी माझे जास्तीत जास्त उत्पन्न ₹50,000-60,000 होईल. बाकीचा जे खर्च आज मला याला काढायला घरातून करावा लागणार आहे. आणि त्यातल्या त्यात खताचे भाव वाढून गेलेले आहेत भरपूर प्रमाणामध्ये. जे ₹1,000 पोतं भेटायचं ते आज ₹2,000 पर बॅग भेटायलेली आहे. तर शेतकरी एवढा अडचणीमध्ये आलेला आहे की भरपूर अडचणीमध्ये आलेला आहे. किती उत्पन्न होतं? याच्यामध्ये जवळपास ₹3-4 लाख उत्पन्न होत होतं माझं. म्हणजे जर 2,000चा भाव जर भेटला असता तर जवळपास 3-4 लाख उत्पन्न झालं असतं. तर आज 30-40 हजार रुपयाचं उत्पन्न झालेलं आहे. कशामुळे झालं? त्याच्यामध्ये या पावसानं, अतिवृष्टीमुळं जास्त नुकसान झालेलं आहे. बाहेर जे बुऱ्हाणपूर इकडे तिकडे समजा जवळपास माल जात होता, तर ते आज या पावसाअभावी माल थांबलेला आहे. जायलाच तयार नाही. व्यापारी यायला तयार नाहीत. आले तरी ₹3, ₹4 भाव भेटत आहे. तर माझी मायबाप सरकारला एवढंच विनंती आहे की आज आम्हाला काहीतरी याच्यामध्ये दिलं पाहिजे समजा त्यांनी, सरकारने. आज पाण्यामध्ये या दुष्काळामुळं जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळं पूर्ण सोयाबीन पाण्याखाली गेलेली आहेत. केळी पण आज कोणी नेत नसल्यामुळं आणि पुन्हा या पावसाअभावी रोग आलेले आहेत. पावसाअभावी भरपूर रोगाचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामुळं हे मुळ्या पूर्ण खराब होऊन पूर्ण केळी खराब होत आहे. याला कुठंतरी सरकारनं काहीतरी आम्हाला मदत द्यायला पाहिजे. एवढीच आमची कळकळीची विनंती आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.